नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी। परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी एक महत्वाची आणि अतिशय परिणामकारक अशी बातमी समोर आली आहे आणि ती बातमी म्हणजेच या सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी आता SIT ची स्थापना करण्यात आली। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या SIT ची मागणी केली होती। त्यानुसार कोर्टानं म्हणजेच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं या संदर्भामध्ये आदेश दिला होता की एका आठवड्याच्या आत DGPंनी म्हणजे राज्याच्या पोलीस महासंचालकांनी SIT ची स्थापना करावी आणि त्यानुसार SIT ची स्थापना करण्यात आली आहे। या SIT चे अध्यक्ष म्हणून आणि त्यांच्या सोबत कोण सदस्य असणार आहेत आणि नेमकी ही SIT स्थापना होण्यामागची पार्श्वभूमी काय आहे आणि पुढे आता या प्रकरणी कशा हालचाली होणार आहेत या सगळ्यांवरचं लाईव्ह मी आता तुमच्या समोर करतोय। अर्थात या लाईव्हचं नावच आहे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी अखेर नेमण्यात आली SIT, CID चे IGP सुधीर हिरेमठ अध्यक्ष। परभणी 10 डिसेंबर 2024 रोजी परभणीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीचं विद्रुपीकरण झालं। अर्थात या घटनेचे पडसाद दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 डिसेंबरला उमटले। त्यामुळं हिंसक वळण लागून जाळपोळ झाली, आंदोलन त्या ठिकाणी झालं आणि मग याच दरम्यान पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि भेटेल त्या ठिकाणी गोरगरीब दलित वस्तींवर जाऊन त्या ठिकाणी वयोवृद्ध महिला, लहान मुलं, तरुण तरुणी कुणीही न बघता थेट या कोम्बिंग ऑपरेशन मधून आपल्या गाड्यांमध्ये कोंबली आणि त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। यामध्ये वत्सलाबाई मानवते असतील आणि आणखी बरेच जण असतील, पण यात मध्येच 12 ते पुढचे 2 दिवस म्हणजेच 12 डिसेंबर 14 डिसेंबर या दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी या पोलीस कोठडी आणि मग न्यायालयीन कोठडी देण्यात आली, पण याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला। आता पोलिसांनी त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याचं सांगितलं, पण या प्रकरणात सगळ्यात महत्वाची बातमी जेव्हा उघड झाली ती म्हणजे शवविच्छेदन अहवालातून, कारण की जो PM रिपोर्ट आला त्या PM रिपोर्टच्या माहितीनुसार यामध्ये शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असं मेन्शन करण्यात आलं आणि अर्थातच या त्याच्या शवविच्छेदन अहवालामध्ये त्याच्या अंगावर जवळपास 24 खुणा दिसत होत्या, अंतर्गत जखमा तर वेगळ्याच होत्या। त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी याचा हृदयविकाराने मृत्यू झाला हा पोलिसांचा बनाव होता, पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील थेट विधिमंडळामध्ये कोणताही आधार न घेता याच वाक्याची री ओढली आणि त्याला श्वसनाचा त्रास होता, आजार होता म्हणून त्याचा मृत्यू झाला असं म्हटलं गेलं। पण या संपूर्ण प्रकरणात 8 महिने झाले तरी देखील गुन्हा दाखल होत नव्हता। अखेर वंचितचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी कोर्ट अंगावर चढवला आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पिटिशन दाखल केलं त्यांच्या सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांच्या त्यांच्या अर्जावरून आणि मग मात्र त्या ठिकाणी सुनावणी सुरू झाली। आपल्याला आठवत असेल 4 जुलै रोजी खंडपीठाने आदेश दिला की या प्रकरणामध्ये FIR दाखल करावी, पण त्यानंतर देखील सरकारनं वेळकाढूपणा केला आणि 26 दिवस झाले कोणत्याही प्रकरणाची या ठिकाणी दखल घेण्यात आली नाही। उलट राज्य सरकारनं हे पोलीस म्हणजे घरचे जावई असल्यासारखं त्यांच्याच बाजूसाठी, त्यांची बाजू घेण्यासाठी, त्यांचा बचाव करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। मग मात्र ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी हा लढा परभणीतील गल्लीतला हा लढा दिल्लीपर्यंत पोहोचवला आणि सुप्रीम कोर्टामध्ये विजयाबाई सूर्यवंशी यांच्या अर्जाला दाखल करून त्यानुसार त्या ठिकाणी त्यांची बाजू मांडली। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या प्रकरणात 8 महिने झाले तरी गुन्हा दाखल होत नाही,
यासाठी त्या ठिकाणी बाळासाहेबांनी खिंड लढवली. त्यांना प्रतीक बोंबर्डे, कीर्ती आनंद यांनी देखील त्या ठिकाणी मदत केली आणि अखेर बाळासाहेबांनी जी भूमिका त्या ठिकाणी मांडली त्यानुसार उच्च न्यायालयाने दिलेला जो आदेश होता, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा, तो आदेश सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. मग 2 ऑगस्ट उजाडला आणि 2 ऑगस्टला शेवटी विजयाबाई सूर्यवंशी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला. पण नवा मोंढा पोलीस ठाण्यात ज्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी याला कोठडीमध्ये मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली, त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला तो केवळ अज्ञातावर म्हणजे थेट पोलिसांवर गुन्हा दाखल न होता अज्ञातावर गुन्हा दाखल करणं म्हणजे पुन्हा एकदा पोलिसांना वाचवण्यासारखंच झालं. अर्थात या दरम्यान सरकारने एक विशेष चौकशी समिती त्या ठिकाणी नेमली होती, पण त्यावर देखील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात 14 ऑगस्टला सुनावणी झाली आणि त्यावेळी जे आदेश कोर्टाने दिले ते अत्यंत महत्वाचे होते. पहिला आदेश होता की जी काही विशेष चौकशी समिती सरकारने नेमली आहे तिच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. आठवड्याच्या आत राज्याच्या डीजीपींनी म्हणजे पोलीस महासंचालकांनी SIT नेमावी असे आदेश दिले. शिवाय संबंधित कागदपत्र सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणातली जी काही असतील ती नव्या SIT कडे हँडओव्हर करावीत आणि 3 आठवड्यांच्या आत शपथपत्र दाखल करावं. शिवाय जी SIT नेमली जाणार आहे त्या SIT मधील सदस्यांविरोधात काही आक्षेप असतील तर सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी या न्यायालयात त्यानुसार आपली नोंद करू शकतात असं देखील या ठिकाणी कोर्टानं म्हटलं. आता एका आठवड्याच्या आत SIT स्थापन करण्याचा आदेश आल्यानंतर राज्याच्या DGP पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी परवा GR काढला आणि त्यानुसार यामध्ये आता सध्या तरी त्रिसदस्यीय SIT ची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून आता सध्या पुणे CID चे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले सुधीर हिरेमठ हे काम पाहणार आहेत आणि त्यांच्या जोडीला 2 सदस्य जे आहेत ते अभिजित धाराशिवकर नागपूर CID चे पोलीस अधीक्षक आहेत. शिवाय अनिल गवाणकर हे नांदेड CID चे पोलीस उपअधीक्षक आहेत. मुळात या ठिकाणी एक जो आदेश काढण्यात आलेला आहे त्या आदेशानुसार आणखी एक महत्वाचा मुद्दा देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात आलाय आणि तो म्हणजे खरं तर या ठिकाणी या व्यतिरिक्त जर या SIT मध्ये आणखी कुणाला आवश्यकतेनुसार या ठिकाणी जर नियुक्ती करावीशी वाटली तर त्या ठिकाणी विशेष तपास पथकामध्ये त्यांना सामील करण्याची देखील या ठिकाणी संधी दिलेली आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे परभणी जिल्ह्यातील कोणताही पोलीस अधिकारी वा कर्मचाऱ्याची नेमणूक किंवा समावेश या SIT मध्ये करता कामा नये असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळं या आदेशाचा विचार केला तर हा जो काही लढा आहे हा लढा आता या ठिकाणी खरं म्हणजे याला ऍक्सलेट झालाय असं म्हणूयात, याला गती आली आहे असं म्हणूयात. एकतर गुन्हा दाखल होत नव्हता तो 8 महिन्यांनी दाखल झाला. SIT ची स्थापना करायला हवी होती ती स्थापना झाली. CID कडून वर्ग करून तपास करण्यात यावा ते देखील झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात जे अधिकारी दिलेले आहेत ते देखील प्रॉम्प्ट आहेत. परभणी जिल्ह्यातला एकही अधिकारी आणि पोलीस किंवा कर्मचारी यामध्ये घेण्यात आलेला नाहीये. बाळासाहेबांच्या लढ्याला यश आलंय. त्यांनी जे परभणी ते सुप्रीम कोर्ट असा जो काही सगळा लढा लढला त्यात 2 पावलं महत्वाची, एक तर गुन्हा दाखल झाला, दुसरा म्हणजे SIT ची स्थापना झाली. जे आता पुणे CID चे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत ते यापूर्वी 2023 मध्ये CBI मध्ये होते, तिथे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यांचा 3 वर्षांचा कालावधीचा कार्यकाळ कमी करण्यात आला आणि मग ते पुन्हा एकदा महाराष्ट्रात रुजू झाले. नागपूर येथून त्यांनी कृषीची पदवी घेतली. खरं तर त्यांना कृषी शास्त्रज्ञ व्हायचं होतं पण ते काही कठीण जाईल अशा उद्देशाने शेवटी त्यांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारला. 4थ्या प्रयत्नांमध्ये 2006-2007 ला ते त्या ठिकाणी IPS झाले, यश मिळालं. यापूर्वी त्यांनी नाशिक, भंडारा
अकोला, गडचिरोली, वाशिम आणि पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी पोलीस उपायुक्त म्हणून देखील काम केलंय. सोलापूरचे प्रभारी पोलीस आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केलंय. शिवाय पुणे सीआयडीचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. अभिजित धाराशिवकर हे याआधी पालघर येथे डीवायएसपी म्हणून कामास होते. आता या सगळ्या प्रकरणात महत्वाचा मुद्दा तो हाच आहे की मुळातच एसआयटीची स्थापना झालेली आहे, पण आता या सगळ्या एसआयटीचं जे कार्य आहे किंवा जे अध्यक्ष आहेत ते प्रत्यक्ष या संपूर्ण या कार्यासाठीचे मार्गदर्शन लाभायला हवं, ते मार्गदर्शन ज्यांच्याकडून घेणार आहेत ते म्हणजे या ठिकाणी सुनील रामानंद, जे आता या संपूर्ण तपास यंत्रणेचं मार्गदर्शन करणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे सुनील रामानंद आहेत हे देखील सीआयडी पुण्याचे अपर पोलीस महासंचालक आहेत. त्यामुळे सीआयडीच्या अपर पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली सीआयडी पुणेचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ हे अध्यक्ष म्हणून या समितीचं काम पाहणार आहे. हा निर्णय अतिशय उत्तम होता, ही सूचना अतिशय उत्तम होती की परभणी जिल्ह्यातला कोणताही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी याच्यामध्ये असता कामा नये. हे अतिशय उत्तम आहे, कारण की मुळातच हा सगळा संशय बळावलेला आहे तो या परभणीमध्येच. कारण परभणीतल्याच नवामुंडा पोलीस ठाण्याशी निगडीत हे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी आहेत. खरं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, पण गुन्हा अज्ञातावर दाखल झालेला आहे. पोलीस कोठडीत जर एखाद्या संशयिताचा मृत्यू झाला असेल तर त्याला पोलीस कोठडीमध्ये पोलीसच मारहाण करतील. म्हणजेच न्यायालयीन कोठडीत झाला असेल तर पोलिसांकडूनच मारहाण होणार, त्याला काही कोणी बाजारात नेऊन मारहाण करणार नाही. पण तरी देखील हा गुन्हा अज्ञातावर दाखल करून कितीतरी प्रयत्न सरकारनं या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय पोलिसांना. पण स्वतः बाळासाहेबांनी या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की पोलीस प्रशासन असो, मुख्यमंत्री असो, सरकार असो, कितीही वाचवायचा प्रयत्न केला गेला तरी हे काय पोलीस वाचणार नाहीत. अखेर या प्रकरणात आता सीआयडी न जे काही अधिकार सीआयडीला दिलेले आहेत त्या सीआयडी कडे जो तपास वर्ग झालाय त्यानुसार डीजीपींनी म्हणजे पोलीस महासंचालकांनी एसआयटीची स्थापना केली आहे. यामध्ये आता सध्या तरी अध्यक्ष आणि 2 सदस्यांची नावं जाहीर झालेली आहेत. त्यांना आवश्यकतेनुसार ते आणखी त्यामध्ये सदस्य घेऊ शकतात. परभणी जिल्ह्यातले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वगळून अशा सूचना देखील या परिपत्रकामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी खरं तर सोमनाथला लवकरात लवकर न्याय मिळेल. एसआयटी स्थापन झाल्यानं हालचाली वाढतील, हे प्रकरण आणखी चांगल्या गतीनं पुढे जाईल. शेवटी आरोपी कोण याचा शोध सुरू होईल आणि मग प्रत्यक्ष त्या ठिकाणी जे कोण आरोपी आहेत किंवा सह आरोपी आहेत त्यांच्यावर थेट नावानिशी गुन्हे दाखल होतील. अर्थात त्यानंतर मग चार्जशीट आणि मग खटला हा सगळा प्रकार आला. पण आता एसआयटीच्या हातात ह्या सगळ्या नाड्या आल्यानं निश्चितपणे बाळासाहेबांनी जो लढा दिलाय त्याला यश मिळालेलं आहे. शिवाय विजयाबाई आणि त्यांच्या कुटुंबियांना सोमनाथला न्याय मिळण्याची आशा आता वाढलेली आहे. खरं म्हणजे या ठिकाणी हे कौतुक बाळासाहेब आंबेडकरांचं आणि विजयाबाई सूर्यवंशी यांच्या धैर्याचं आहे. त्यामुळेच या प्रकरणाला गती येऊ शकली. आता पाहूयात एसआयटी स्थापन झाल्यानंतर नेमक्या पुढच्या हालचाली काय होणार. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.